नमस्कार. दिवाळी स्पेशलमध्ये आज आपण बिना भाजणीची आणि काही मिनिटात तयार होणारी इन्स्टंट अशी चकली पाहणार आहोत. एकदम सोपी व प्रमाणबद्ध रेसिपी आहे. तर ह्या चकल्या बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे मी रेडीमेड तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तांदूळ गिरणीतून दळून आणून तेही पीठ वापरू शकता. त्यानंतर हे आपल्याला तांदळाचं पीठ व्यवस्थित असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना, त्याच वाटीने इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ हे व्यवस्थित असं आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर या पिठामध्ये मी पाव चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर पाऊण चमचा मिरची पावडर, तसेच थोडंसं हिंग ॲड केलेलं आहे. तसेच अर्धा चमचा धना पावडर, त्यानंतर 1 चमचा तिळ तुम्ही कमी जास्तही करू शकता, म्हणजे प्रमाण तिळाचं वाढवू शकता किंवा कमीही करू शकता. इथे मी 1 चमचा तीळ घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे. अशा प्रकारे हे सर्व मसाले ह्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि हे व्यवस्थित सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मसाले व्यवस्थित पिठाला लागले गेले पाहिजे, या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे ना, त्याच वाटीने इथे आपल्याला काय करायचं आहे की तेल घ्यायचं आहे. तर इथे मी पाव वाटी तेल घेतलेलं आहे आणि हे तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पिठामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तेल गरम असल्यामुळे काय करायचं आहे, पहिल्यांदा मी काय करत आहे की स्पॅच्युलाच्या साह्याने मिक्स करून घेणार आहे. म्हणजे काय होतं, हे पीठ हे जे तेल आहे पीठ आणि मसाल्याला व्यवस्थित लागलं जातं. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर मी हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. जरी इथे मी जे तेलाचं मोहन सांगितलेलं आहे ना, ते एकदम योग्य प्रमाण आहे. त्यापेक्षा जास्तही घ्यायचं नाही आहे आणि कमीही घ्यायचं नाही आहे. तर इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे पिठाचा गोळा तयार होत आहे. म्हणजेच काय झालेलं आहे की आपल्या तेलाचं जे मोहन आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे आणि आपण जे पाणी वापरणार आहोत ना, ते थोडं करून वापरणार आहोत. म्हणजे काय होतं की पीठ पातळ होण्याची शक्यताच राहत नाही आहे. तर इथे एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की पीठ आपल्याला हे घट्टसरच मळायचं आहे. म्हणजे काय होतं, चकलीला जे काटे येतात ना ते एकदम छान येतात. तर अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि एकदम घट्टसर असा गोळा इथे तयार झालेला आहे. हे पीठ तुम्ही मुरण्यासाठी ठेवू शकता 10 मिनिट किंवा लगेचही चकल्या बनवू शकता. तर माझ्याकडे अशा प्रकारे चकलीचा सोऱ्या आहे. तर इथे मी स्टार डिझाईनची जी थाळी आहे ती चकली तयार करण्यासाठी वापरणार आहे. त्यानंतर या पिठातून अशा प्रकारे मी पिठाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि पुन्हा पीठ एकदा व्यवस्थित असं मी मळून घेणार आहे. म्हणजे जेव्हा आपण चकली तयार करतो तर एकदम व्यवस्थित अशी चकली तयार होते. कुठेही चकली तयार करत असताना चकलीची तार तुटत नाही आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि जी थाळी आपण घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी ह्या सोऱ्याला लावून घ्यायची आहे आणि इथे मी चकली तयार करून घेणार आहे. तर चकली बनवत असताना इथे सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपण चकली तयार करतो ना, त्यावेळेस जो पहिला वेढा असतो तो एकदम गोल घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण चकली तयार करतो त्यावेळेस ती चकली एकदम गोल गरगरीत तयार होते. त्यानंतर इथे दुसरी टीप म्हणजे आपण जे वेढे घेतो ते एकदम जवळून घ्यायचे आहेत. जर हे वेढे घेताना आपण अंतर ठेवले तर काय होतं की आपण ज्यावेळेस चकली तेलामध्ये सोडू त्यावेळेस ती चकली तेलामध्ये सुटू शकते. त्यामुळे जे वेढे घेतो ते एकदम जवळून घ्यायचे आहेत. तसेच ज्यावेळेस आपण चकली तयार करतो तेव्हा साचा एकदम वरती उचलायचा नाही आहे. नाहीतर काय होतं की आपण जी चकली तयार करणार आहोत त्याची चकली तयार करत असताना चकलीची तार तुटू शकते. तसेच चकली तयार करून झाल्यानंतर चकलीचं जे शेवटचं टोक आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे आणि जे पहिलं टोक आहे तेही व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे. म्हणजे चकलीचा आकार आहे तसाच राहतो आणि चकली तेलामध्ये सुटत नाही आहे. तर अशा प्रकारे इथे मी सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. चकल्या बनवून झाल्यानंतर इथे आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये काय केलेलं आहे की पिठाचा असा गोळा टाकलेला आहे आणि पिठाचा गोळा वरती येतोय पण करपत नाही आहे. म्हणजे काय झालेलं आहे, इथे आपलं मध्यम स्वरूपाचं तेल चकली तळण्यासाठी तयार झालेलं आहे. तर यात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे मी चकल्या टाकून घेत आहे. तर इथे पाहू शकते चकलीला अशा बुडबुड्या आलेल्या आहेत. तर इथे लगेचच आपल्याला ह्या चकल्यांना झाऱ्या लावायचा नाही आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर या चकलीला झाऱ्या लावायचा आहे आणि त्या पलटी करून घ्यायच्या आहेत. साधारणतः 3 ते 4 मिनिट ह्या चकल्या आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता चकल्यांच्यावर ज्या बुडबुडे आलेले आहेत त्या एकदम कमी झालेल्या आहेत.
म्हणजेच काय झालं आहे की आपली चकली इथे व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे। तर इथे मी सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत। तर चकल्या तळत असताना महत्त्वाच्या टिप लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे की ज्यावेळेस आपण चकली तळतो तेव्हा गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे, कुठेही मोठी किंवा कमी करायची नाही आहे। जर गॅसची फ्लेम मोठी केली तर चकली वरून तळली जाते, आतून तशीच कच्ची राहते। आणि गॅसची फ्लेम ही जर कमी केली तर चकली खूप तेल ओढू शकते आणि चकली कडक होण्याची शक्यता असते। त्यानंतर इथे अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे की चकल्या तळत असताना आपल्याला पेशन्सची खूप गरज असते, कारण आपण जर घाई केली तर चकल्या आतून कच्च्या राहतात किंवा करपल्या जातात किंवा चकल्या खूप तेल ओढू शकतात आणि ऑइली होऊ शकतात। त्यामुळे सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही पेशन्सली चकल्या केल्या तर तुमच्याही चकल्या एकदम व्यवस्थित अशा तयार होतील। जर तुम्हाला ही माझी चकली रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू। मला कमेंट करून नक्की सांगा की चकल्या कशा तयार झालेल्या आहेत। नमस्कार, दिवाळी स्पेशलमध्ये आज आपण पाहणार आहोत सर्वांना आवडणारी खमंग खुसखुशीत अशी भाजणीची चकली। इथे मी चकलीची भाजणी तयार करण्यासाठी घरातील एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच वाटीने सर्व प्रमाण घेणार आहे। तुम्ही घरातील एक वाटी सेट करू शकता आणि त्याच वाटीने सर्व प्रमाण घेऊ शकता। तर इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे। घरातील जो रेग्युलर तांदूळ असतो ना तोच इथे मी घेतलेला आहे। त्यानंतर त्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, तसेच पाऊण वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने इथे मी पाव वाटीपेक्षा थोडीशी जास्त मुगाची डाळ घेतलेली आहे। तर अशा प्रकारे इथे मी काय केलेले घरातील एक वाटी सेट केलेली आहे, त्या वाटीने सर्व प्रमाण घेतलेले आहे। तर इथे लक्षात ठेवायचं आहे की तांदळाच्या निम्मी हरभरा डाळ, हरभरा डाळीच्या निम्मी उडदाची डाळ आणि उडदाच्या डाळीच्या निम्मी मुगाची डाळ घ्यायची आहे। तर असंही प्रमाण तुम्ही लक्षात ठेवू शकता। घरातील एक वाटी सेट करायची आणि त्याच वाटीने अशा प्रकारे इथे प्रमाण घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहे, 2 टेबलस्पून जिरे घेतलेले आहे, 4 टेबलस्पून धने घेतलेले आहे आणि 3 टेबलस्पून साबुदाणा घेतलेला आहे। आपली चकली कुरकुरीत होण्याचे कारण महत्त्वाचे साबुदाणा आहे। साबुदाण्यामुळेच आपली चकली एकदम कुरकुरीत होते। त्यानंतर हे तांदूळ 2 ते 3 पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे तांदळामध्ये काही घाण असेल किंवा माती असेल किंवा पावडर लावलेली असेल तर ती पूर्णपणे निघून जाते। तर इथे मी 2 ते 3 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर इथे एक मी चाळण घेतलेली आहे, त्याच्या खाली एक पातेलं ठेवलेलं आहे आणि जे धुवून घेतलेलं तांदूळ आहे ते यावर ॲड केलेलं आहे। तर आपल्याला यातील पाणी व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे, त्यासाठी तांदूळ चाळणीवर अशा प्रकारे ॲड केलेला आहे। साधारणतः 10 मिनिटांनंतर पाहू शकता तांदळातील पाणी व्यवस्थित असं निथळलं गेलेलं आहे। त्यानंतर इथे एक मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्यावर हे तांदूळ पसरवून सुकवून घ्यायचे आहे। तर हे तांदूळ उन्हामध्ये बिलकुल सुकवायचे नाही, तर फॅनखाली सुकवून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे आपण तांदूळ व्यवस्थित धुवून त्यातील पाणी निथळून सुकवून घेतलेले त्याचप्रमाणे इथे हरभरा डाळ स्वच्छ धुवून पाणी निथळून कॉटनच्या कपड्यावर पसरवून सुकवून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे इथे मी उडीद डाळ आणि मुगाची डाळ ही स्वच्छ धुवून पाणी निथळून कॉटनच्या कपड्यावर पसरून फॅनखाली सुकवून घेणार आहे। तर हे धान्य तुम्ही रात्रभर सुकवू शकता किंवा फॅनखाली 2 ते 3 तासात हे व्यवस्थित असं सुकले जाते। तर इथे पाहू शकता सर्व धान्य इथे मी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे, त्यातील पाणी निथळून घेतलेलं आहे आणि सुकवून घेतलेलं आहे। नंतर हे सर्व धान्य आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। तर त्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे, तुमच्याकडे नॉनस्टिकचा नसेल तर जाडबुडाची कढई घ्यायची आहे, म्हणजे सर्व धान्य व्यवस्थित असं भाजले जाते। तर हे जे तांदूळ आहे ते व्यवस्थित असं मी 7 ते 8 मिनिट मंद आचेवर भाजून घेणार आहे। त्यामुळे काय होतं धान्यातील जो ओलावा आहे तो निघून जातो व धान्य एकदम खरपूस असे भाजले जाते। आणि ते लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सर्व धान्य मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे। आपण भाजणी जेवढी चांगली भाजू तेवढी आपली चकली एकदम खमंग होते। तर इथे पाहू शकता 7 ते 8 मिनिट झालेले आहे आणि आपले तांदूळ खमंग असे भाजले गेलेले आहे। त्यानंतर इथे आपण हरभरा डाळ भाजून घेणार आहोत। हरभरा डाळ इतर डाळीपेक्षा कारण थोडीशी मोठी असते, त्यामुळे तिला भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो, म्हणजे 4 ते 5 मिनिट मंद आचेवर ही हरभरा डाळ आपण भाजून घेणार आहोत। जास्त भाजायची नाही, हलकासा कलर बदलला की आपली डाळ भाजली असं समजायचं आहे। तर इथे पाहू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे। त्यानंतर आपण उडीद डाळ आणि मुगाची डाळ भाजून घेणार आहोत। तर ही दोन्ही डाळी आकाराने सेम आहेत, त्यामुळे इथे मी एकाच वेळी दोन्ही डाळी भाजून घेत आहे। साधारणतः 2 ते 3 मिनिट मंद आचेवर ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। त्यानंतर पोहे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। तर आपली चकली खुसखुशीत होण्याचे मेन कारण म्हणजे पोहे आहे। पोहे वापरल्यामुळेच आपली चकली एकदम खुसखुशीत होते। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पोह्यांचा जर चुरा होत असेल तर समजायचं आपले जे पोहे आहे ते व्यवस्थित असं भाजले गेलेले आहे। त्यानंतर आपण जो साबुदाणा घेतलेला आहे तोही मंद आचेवर आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजल्यानंतर थोडासा फुलतो, साबुदाणा फुलला की समजायचं साबुदाणा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे।
साबुदाणा भाजून झाल्यानंतर आपले जे धने आहेत, आपण जे धने घेतलेले आहेत तेही मंद आचेवर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। पहिल्यांदा 1 मिनिट धने मी मंद आचेवर भाजून घेतलेले आहे। त्यानंतर आपण जी जिरे घेतलेली आहे ती यामध्ये मी ॲड करणार आहे। तर इथे मी जी जिरे घेतलेली आहे ती यामध्ये मी ॲड केलेली आहे। तर हे भाजत असताना खमंग असा सुवास येतो। खमंग असा सुवास आला की समजायचं की आपले धने व जिरे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे। तर अशा प्रकारे आपली चकलीची भाजणी तयार झालेली आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे आणि ज्या सर्व टिप्स सांगितलेल्या आहेत त्या सर्व फॉलो करायच्या आहेत, म्हणजे तुमची भाजणी एकदम परफेक्ट होईल। आणि आता आपण भाजणी जेवढी चांगली भाजू तेवढी आपली चकल्या एकदम चविष्ट होतात। तर आता हे आपल्याला गिरणीतून दळून आणायचे आहे। तर गिरणीतून दळून आणताना एक महत्त्वाचं टिप लक्षात ठेवायची आहे की ती म्हणजे गिरणीमध्ये अगोदर ज्वारी, बाजरी किंवा गहू दळलेले नसावे, एकतर कोणती तरी डाळ दळलेली असावी किंवा चकलीची भाजणी दळलेली असावी, म्हणजे आपली भाजणी जी तयार करणार आहोत ती एकदम परफेक्ट अशी तयार होईल। भाजणीचे पीठ तयार झाल्यानंतर आपल्याला त्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये काय केलेलं आहे की 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद ॲड करायची आहे। त्यानंतर 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा ओवा, तसंच 1 चमचा तीळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेलाची मोहन। आपल्या घरात जे पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 2 चमचे यामध्ये तेल ॲड करायचं आहे। 2 चमचे तेल ॲड केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। तर इथे पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण जे भाजणीचे पीठ तयार करून घेतलेलं आहे त्या पिठामधून मी काय केलेलं आहे की 2 वाटी पीठ घेणार आहे। तर इथे लक्षात ठेवायचं आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतलेले आहे त्याच वाटीने इथे मी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे। तर 2 वाटी पिठासाठी 2 चमचे तेलाचे मोहन एकदम परफेक्ट प्रमाण आहे, त्याच प्रमाणात घ्यायचं आहे। त्यानंतर हे पीठ आणि पाणी व्यवस्थित असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे पीठ आणि पाणी व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर यावर काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिट आपल्याला हे असं साईडला उकड येण्यासाठी ठेवायचं आहे। तर 10 मिनिटानंतर इथे पाहू शकता पिठाला व्यवस्थित अशी उकड आलेली आहे। तर आता आपण हे जे पीठ आहे एका पसरट ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर ही उकड आपल्याला पूर्णपणे थंड करायची नाहीये, तर आपण हाताने मळू शकतो या प्रमाणात कोमट करून हे उकड घ्यायचे आहे। आणि हे जरा कोमट असतानाच आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ व्यवस्थित असं मऊ होतं। आणि आपण हे पीठ जेवढं जास्त दाबून मळू तेवढे आपली चकली एकदम परफेक्ट तयार होते। त्यामुळे व्यवस्थित अशी ही पिठाची जी उकड आहे ती 4 ते 5 मिनिट आपल्याला मळून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता 2 वाटी भाजणीच्या पिठासाठी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाण आहे। पण जर तुम्हाला वाटलं की पाण्याची गरज आहे तर तुम्ही थोडंसं पाणी कोमट करून इथे वापरू शकता। तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं पीठ इथे चकली करण्यासाठी तयार झालेलं आहे। तर माझ्याकडे अशा प्रकारे चकली बनवण्याचा सोऱ्या आहे, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता। तर इथे मी व्यवस्थित असं पीठ दाबून या सोऱ्यामध्ये भरलेलं आहे आणि चकली बनवून घेत आहे। सोऱ्यातून चकली बनवत असताना एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण चकली तयार करतो आणि तेव्हा जे वेढे घेतो ते एकदम जवळून घ्यायचे आहे, त्यामध्ये अंतर ठेवायचे नाही। अंतर ठेवले तर काय होतं की चकलीचा आकार बदलू शकतो आणि ती चकली आपण तेलात सोडली तर ती चकली तेलामध्ये सुटू शकते। त्यानंतर चकली बनवून झाल्यानंतर चकलीचे शेवटचं टोक आहे आणि सुरुवातीचे जे टोक आहे ते व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं आहे, म्हणजे चकली तेलामध्ये टाकल्यानंतर सुटत नाहीये। आणि ज्यावेळेस आपण चकली तयार करतो त्यावेळेस सोऱ्या खूप वरती उचलायचा नाही, नाहीतर काय होतं की चकलीच्या पिठाची तार ही तुटू शकते आणि आपली चकली परफेक्ट तयार होत नाहीये। त्यामुळे इथे मी अशा प्रकारे चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता ह्या चकल्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। तर चकली तळण्यासाठी इथे मी व्यवस्थित असं मध्यम स्वरूपाचं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ज्या तयार केलेल्या चकल्या आहेत ते तेलामध्ये ॲड केलेल्या आहेत। चकल्या तेलात टाकल्यानंतर लगेच चकलीला झाऱ्या लावायच्या नाही, साधारणतः 1 मिनिटानंतर झाऱ्या लावून चकली पलटी करून घ्यायची आहे। चकली तेलामध्ये ॲड केल्यानंतर लगेच झाऱ्या लावल्या तर चकली तेलामध्ये सुटू शकते, त्यामुळे साधारणतः 1 मिनिटानंतर चकलीला झाऱ्या लावायचा आहे आणि चकली पलटी करून घ्यायची आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिट चकली व्यवस्थित अशी आपल्याला इथे तळून घ्यायची आहे। तर ह्या 3 ते 4 मिनिटामध्ये दर अर्ध्या मिनिटाला चकली पलटी करून घ्यायची आणि व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता जेव्हा आपण चकली तेलामध्ये ॲड केली होती तेव्हा चकलीला खूप सारे बुडबुडे होते आणि आता साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर बुडबुडे दिसत नाही, म्हणजेच आपली चकली व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे।
आणि अजून एक सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे चकली तळत असताना जी गॅसची फ्लेम आहे ते आपल्याला मध्यमच ठेवायची आहे। मध्यम आचेवरच आपल्याला चकली व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे। कमी आचेवर तळायची नाही, नाहीतर चकली खूप सारे तेल शोषून घेते आणि हाय फ्लेमवर जर तळली तर चकली वरून तर तळली जाते परंतु आतून तशीच कच्ची राहते। त्यामुळे मध्यम आचेवरच आपल्याला ह्या सर्व चकल्या इथे तळून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे इथे मी सर्व चकल्या तयार करून घेणार आहे। आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा। मला कमेंट करून नक्की सांगा की चकल्या कशा तयार झालेल्या आहेत। नमस्कार, दिवाळी स्पेशलमध्ये आज आपण बिना भाजणीची चकली पाहणार आहोत आणि एकदा पाहिल्यानंतर अगदी कुणाच्याही लक्षात राहील इतकी सोपी व प्रमाणबद्ध रेसिपी आहे। तर ही चकली बनवण्यासाठी इथे एक मी घरातील वाटी घेतलेली आहे। तुम्ही घरातील कोणतीही एक वाटी सेट करू शकता आणि त्याने सर्व प्रमाण घेऊ शकता। तर इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि 3 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर हा मैदा व्यवस्थित असा आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि मैदा व्यवस्थित असा आपल्याला सुती कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे, कारण हा मैदा आपल्याला व्यवस्थित असा वाफवून घ्यायचा आहे। तर इथे मी एक सुती कपडा घेतलेला आहे आणि आपण जो मैदा घेतलेला आहे ना तो यामध्ये ओतून याची व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता व्यवस्थित अशी याची मी गाठ मारून घेतलेली आहे। त्यानंतर मूग डाळ मी व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मूग डाळ भिजवून थोडंसं पाणी वरतील असं पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे। म्हणजेच काय थोडक्यात की मूग डाळ शिजवण्यासाठी आपण जेवढं पाणी वापरतो तेवढं पाणी इथे घ्यायचं आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मूग डाळीचा डबा कुकरमध्ये ठेवलेला आहे आणि त्यावर अशा प्रकारे एक प्लेट ठेवली आहे आणि आपण जो मैदा बांधून घेतलेला आहे तो एका वाटीमध्ये ठेवला आहे, तो अशा प्रकारे वाफवण्यासाठी ठेवलेला आहे। त्यानंतर इथे मी 3 ते 4 शिट्ट्या देऊन घेतलेला आहे। तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली मूग डाळ शिजली गेलेली आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मूग डाळ व्यवस्थित अशी स्मॅश करून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता मैदाही व्यवस्थित असा वाफवला गेलेला आहे। मैदा वाफवल्यानंतर त्याचा कडक असा गोळा तयार होतो। तर हा मैदा आपल्याला व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी काय केलेलं आहे की आपल्या घराची पुरणाची चाळण असते ती चाळण घेतलेली आहे आणि त्यावर हा सर्व मैदा व्यवस्थित असा एकसारखा मी इथे चाळून घेतलेला आहे। तर मैदा वाफवत असताना मैद्याला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता एकदम व्यवस्थित असा सर्व मैदा मी इथे चाळून घेतलेला आहे। त्यानंतर हा मैदा मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपण जी मूग डाळ शिजवून घेतलेली आहे ना ती यामध्ये ॲड करायची आहे। मूग डाळ ॲड केल्यानंतर 1 चमचा यामध्ये मी ओवा ॲड केलेला आहे। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे। तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा इथे मी तीळ घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही लसूणही वापरू शकता, मी वापरलेला नाहीये पण इथे तुम्ही लसूणही वापरू शकता। तर काय करायचं आहे की लसणाची एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे, ती गाळणीने गाळून घ्यायची आहे आणि मग ती पिठामध्ये ॲड करायची आहे। लसणाची पेस्ट गाळूनच घ्यायची आहे, नाहीतर ती सोऱ्यामध्ये अडकू शकते। तर हे पीठ मळत असताना आपल्याला पहिल्यांदा मूग डाळीतच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। समजा खूपच घट्टसर पीठ वाटलं तरच पाण्याचा वापर करायचा आहे। तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं पीठ मी इथं मळून घेतलेलं आहे। तर माझ्याकडे अशा प्रकारे सोरे आहे, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता। आणि आपण जेव्हा पीठ सोऱ्यामध्ये भरतो तेव्हा एकसारखं पीठ भरायचं आहे, नाहीतर काय होतं जर पीठ भरताना जर सोऱ्यामध्ये हवा राहिली तर ज्यावेळेस आपण चकली बनवतो त्यावेळेस काय होतं की आपली जी चकलीची तार आहे ती तुटू शकते। त्यामुळे एकसारखं दाबून व्यवस्थित असं या सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे। तर इथे मी चकली तयार करून घेत आहे। काय करायचं आहे ज्यावेळेस आपण चकली तयार करतो त्यावेळेस सोऱ्या खूप वरती उचलायचा नाहीये, नाहीतर काय होतं की चकली बनवत असताना त्या चकलीच्या पिठाची तार तुटू शकते। त्यामुळे व्यवस्थित असे आपल्याला इथे चकली तयार करून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट अशी चकली तयार झालेली आहे। जेव्हा आपण चकली बनवून घेतो तेव्हा सुरुवातीचे जे टोक आहे आणि शेवटचे जे टोक आहे ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं की जेव्हा आपण चकली तेलामध्ये तळतो तेव्हा ती तेलामध्ये सुटत नाहीये। चकल्या बनवून झाल्यानंतर आता आपण त्या तेलामध्ये तळून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे पिठाचा गोळा तेलामध्ये टाकलेला आहे। पीठ वरती येते पण करपलं जात नाहीये, म्हणजेच आपलं काय झालेलं इथं परफेक्ट असं तेल चकली तळण्यासाठी गरम झालेलं आहे। तर चकल्या आपल्याला हे मध्यम आचेवरच तळायच्या आहेत। काय होतं की जर आपण हाय फ्लेमवर तळल्या तर चकल्या फक्त वरून तळल्या जातात, आतून तशाच कच्च्या राहतात। आणि जर कमी म्हणजेच मंद आचेवर जर तळल्या तर चकली खूप तेल पिते आणि कडक होण्याची शक्यता असते। त्यामुळे मध्यम आचेवरच आपल्याला चकल्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत। आणि जेव्हा आपण चकली तेलामध्ये सोडतो तेव्हा चकलीला लगेच झाऱ्या लावायचं नाहीये, साधारणतः 1 मिनिटानंतर झाऱ्या लावायचा आहे आणि चकली पलटी करून घ्यायची आहे। काय होतं आपण लगेच झाऱ्या लावला तर चकली तेलामध्ये सुटू शकते, त्यामुळे साधारणतः 1 मिनिटानंतर झाऱ्या लावून चकली पलटी करून घ्यायची आहे।
आणि 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत। पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली चकली तयार झालेली आहे। कलर हे खूप सुंदर आलेला आहे। तर ह्या चकल्या तयार करत असताना सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे मैदा वाफवत असताना मैद्याला पाणी लागले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। आणि जेव्हा आपण चकली तळतो तेव्हा मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे इथे मी सर्व चकल्या तयार करून घेणार आहे। जर तुम्हाला ही माझी चकली रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा व मला कमेंट करून नक्की सांगा की चकली कशी तयार झाली आहे। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत टेक केअर।